चला लगेच फिल्डिंग सेटअप करा. पतोपायकर दत्ताली स्पोर्ट झुचंद्र संघ टॉस जिंकलेला आहे. या संघाने प्रथम फिल्डिंग स्वीकारली आहे आणि एनसीसी नारंगी या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले. 5 षटकांचा सामना. तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. अक्षय सी फूड्स आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2026 आज दुसरी रात्र या स्पर्धेची आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून अप्रतिम नियोजन आयोजन राहिलं. शशिकांतजी बोकाळे साहेबांच्या माध्यमातून आणि अक्षयजी बोकाळे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाने खूप चांगलं सहकार्य केलं. त्यामध्ये विशालजी कोळी यांचा देखील नाम उल्लेख करावा लागेल. भरपूर मेहनत त्यांनीही घेतली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना एका बाजूला पतोपायकर दत्ताली स्पोर्ट झुचंद्र संघ. पहिला सामना खूप चांगल्या मोठ्या फरकाने या संघाने जिंकला. वन साइड तो सामना आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे डॉमिनेट केलं होतं पहिल्या मॅचमध्ये अष्टविनायक नायगाव टीमला आणि दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळतो एनसीसी नारंगी आणि पतोपायकर दत्ताली स्पोर्ट झुचंद्र या दोन संघांमध्ये हा सामना पाहायला मिळतोय. एकमेकांच्या विरोधात अनेकदा हे दोन्ही संघ खेळलेत. कधी पतोपायकर दत्ताली स्पोर्ट्स संघ जिंकलाय तर कधी एनसीसी नारंगी संघाला देखील जिंकताना आपण पाहिलंय. परंतु आठवणीमध्ये राहिलेला सामना लोकनेते चषक 2026 मध्ये दोन्ही संघामध्ये आयकॉन प्लेयर होते आणि तिथून जर पाहिलं तर एनसीसी नारंगी संघाने काय जबरदस्त कामगिरी केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये पतोपायकर दत्ताली स्पोर्ट झुचंद्र संघाचा पराभव केला होता. परंतु आज दोन्ही संघामध्ये आयकॉन नाही आहेत, त्यामुळे या मॅचमध्ये देखील रंगत आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रथमेशजी भोईर साहेबांची ती स्पर्धा कन्याबेटा भोईर साहेबांची आपण ती स्पर्धा पाहिली होती. लोकनेते चषक 2026 भरपूर चर्चेमध्ये राहिली आणि त्या स्पर्धेमध्ये देखील एकमेकांच्या विरोधात हे दोन्ही संघ खेळले होते. आज पुन्हा एकदा नायगाव कोळीवाडा चषकामध्ये हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 5 षटकांचा सामना. P1चं षटक. बॉलिंग ट्रॅकवरती कैवल्य पाटील बंधू. पहिलाच बॉल कोलात टाकलाय. समोर सापडलेत की काय लाऊड अपील केली, परंतु चेंडू बॅटला ब्रश झाला होता की काय आणि तदनंतर शरीराचा वेध. लाऊड अपील. पहिल्या चेंडूवरती अवघड प्रश्न विचारलाय फलंदाजाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. मयूर मांगेला स्ट्रायकिंग एंडवरती खेळण्याचा प्रयत्न. काय जबरदस्त चेंडू होता. बॅटची लिडिंग एज लागली आणि तिथून जर पाहिलं तर पंचांचा योग्य तो निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. कैवल्य पाटीलने देखील लाऊड अपील केलं होतं, परंतु पहिला बॉल अप्रतिम राहिला. कैवल्यच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. वापराकर खेचून मारण्याचा प्रयत्न. हवेत आहे बॉल. फिल्डर आहे डीप मध्ये. इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 2 या आकड्यावरती. पहिला बॉल जर पाहिला तर यॉर्कर लेनचा होता. इथे हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न मयूर मांगेला. त्याच्या बॅटमधून 2 धावा. पहिल्या मॅचमध्ये मयूर मांगेला अपयशी राहिला, तो लवकर बाद झाला. या मॅचमध्ये त्याला चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु समोर कैवल्य पाटील बंधूचं मोठं आव्हान आहे. त्याच्या समोर कशा पद्धतीने बॅटिंग करतो ना हे देखील पाहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती कैवल्य पाटील. इथे फ्लिक केल्या. बॉटम एंडचा चांगला वापर केला. स्क्वेअर रिजनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली आणि ते सिंगल मिळेल. अक्षय पाटीलला आपण पाहिलं स्क्वेअर रिजन मध्ये. अक्षयला देखील आज पतोपायकर दत्ताली स्पोर्ट झुचंद्र या संघामध्ये संधी मिळाली आहे. चॅम्पियन प्रीमियर लीग CPL अक्षरशः गाजवली होती विथ द बॉल. गोलंदाजी करत असताना बेस्ट बॉलर तो राहिला होता आणि तदनंतर जर पाहिलं तर पतोपायकर दत्ताली स्पोर्ट झुचंद्र या संघामध्ये अक्षयला संधी मिळाली आहे आणि त्या संधीचं खऱ्या अर्थानं सोनं अक्षय पाटीलला करावं लागेल. कैवल्य पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज धीरजला तुम्ही पाहताय. इथे चांगला स्ट्रोक कव्हरच्या डोक्यावरून सुरेख फटका, परंतु रवी डवला त्या ठिकाणी आहेत. फिल्डिंग चांगली आहे. इथे 2 धावा कन्सीड केल्या जातील. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावरती. काय गोलंदाजी करतायत, काय फलंदाजी देखील सुरू आहे. फिल्डिंग ही चांगली पाहायला मिळते. रवी डवलाचं कौतुक करावं लागेल. चांगला स्ट्रोक सजवला होता ओव्हर द कव्हर आणि तिथून जर पाहिलं तर चेंडूला स्टॉप करत असताना 2 धावा मागील चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या त्या मॅचमध्ये. इथे समोरच्या दिशेने लॉफ केलाय. लॉंग ऑफला फिल्डर नाही आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धीरजच्या बॅटमधून आलाय चौकार.
काय जबरदस्त ऑन दी अप फटका खेळलाय आणि कमालीचा स्ट्रोक धीरजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. सरळ बॅटनं ओव्हर द मिड ऑफच्या डोक्यावरून हा स्ट्रोक आपण पाहिला. सरळ बॅटनं समोरच्या दिशेने कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळालाय धीरजच्या बॅटमधून. सर्कलला भेदणारा फटका होता. पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करावी अगदी हे तो जाणतो आणि अगदी त्याचाच फायदा घेतला. खऱ्या अर्थानं लॉंग ऑफ मिड ऑफला होता, आतमध्ये होता आणि त्याचाच फायदा घेत असताना कमालीचा स्ट्रोक या मॅचमध्ये धीरजच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 9 धावा स्कोर कार्डवरती. कैवल्य पाटील बंधू पहिल्या मॅचमध्ये त्याचा अष्टपैलू खेळ आपल्याला पाहायला मिळाला. विथ द बॅट विथ द बॉल चांगला परफॉर्मन्स त्याने दिला. संघाचा कॅप्टन आहे, आज तो संघाला लीड करतोय. आज मोठी जबाबदारी कैवल्य पाटील यांच्यावरती दिली आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत त्याने फलंदाजांना अवघड प्रश्न विचारलेत, परंतु मागील चेंडू काय कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. नेत्रदीपक अगदी डोळ्यांना सुकावणारा तो स्ट्रोक होता धीरजच्या बॅटमधून. कारण अशा प्रकारे जर पाहिलं तर फटके भरपूर दुर्मिळ झालेत टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि तोच फटका जर पाहिला तर धीरजच्या बॅटमधून आपण पाहिला मागील बॉलवरती. इथे पाहिला तर चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका मिड ऑफला निखिल पाटील आहेत. फिल्डिंग चांगली आहे. इथे सिंगल मिळेल. पहिल्या षटकाचा इथे खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना एनसीसी नारंगी या संघाने 10 धावा बनवल्यात. या षटकामध्ये विकेट आलेले नाही आहे. मयूर मांगेला सावधरित्या बॅटिंग करतोय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावांवरती खेळतोय. त्याच्या सोबतीला धीरज आपल्याला पाहायला मिळतोय. धीरजने 3 चेंडूचा सामना केला आणि 7 धावांवरती तो खेळतोय. आतापर्यंत स्कोर कार्डवरती 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 षटकांचा सामना आणि त्यामुळे जर पाहिलं तर कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण एनसीसी नारंगी, पतू पॅकर्स, दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र एकमेकांच्या विरोधात अनेकदा खेळलेत. एकमेकांच्या विरोधात कशा पद्धतीने खेळावं, एकमेकांच्या विरोधात रणनीती कशी करावी दोन्ही संघांना ठाऊक आहे. त्यामुळे हा सामना देखील एक चांगल्या दाटणीचा आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती निखिल पाटील वंडर बॉय, दत्ताळीचा वंडर बॉय बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि इथून जर पाहिलं तर चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करावा लागेल निखिल पाटीलला. कारण पहिल्या मॅचमध्ये तो अपयशी ठरला. गोलंदाजी करत असताना भरपूर जास्त धावा खर्च केल्या, परंतु विश्वास आहे निखिल पाटीलवरती आणि तो विश्वास कॅप्टनने दाखवलाय. इथे लोअर फुलटा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग झालेला नाही आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली आहे. इथे सिंगल कन्सीड झाली आहे आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 11 धावा. दर्पण मात्रे मिडविकेट रिजनला आपल्याला पाहायला मिळाला. आज मार्मिक 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये थोडंसं इंजर्ड आहे, दुखापतग्रस्त आहे आणि खऱ्या अर्थानं खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असताना आज संघामध्ये बदल झालेत आणि बदल होणं देखील गरजेचं आहे. जे फॉर्मात असतात खेळाडू त्यांना संधी मिळणं गरजेचं आहे आणि तेच कार्य आज पतू पाकासनं केलंय. इथे समोरच्या दिशेने उडवलाय, उंचच परंतु लांब गेलेला नाहीये. उलट दिशेने झेल घेण्याचा प्रयत्न, कॉलिंगचा भाव कैवल्य पाटील आणि रवी वाघमारे मध्ये आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आला चौकार. काय प्रयत्न होता, अप्रतिम प्रयत्न. मिड ऑफ वरून लॉंग ऑफला आलेत, उलट दिशेने आलेत आणि अशा प्रकारचं झेल कधी आपण पाहिलाच नाही. हा झेल मार्मिक झाला असताना तर कॅच ऑफ द टुर्नामेंट म्हटलं असतं तरी वावगं ठरलं नसतं. ज्या पद्धतीने उलट दिशेने आले, लॉंग ऑन वरून रवी वाघमारे देखील आले, परंतु कॉलिंगचा अभाव आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. इथे फुलटच बॉल कव्हर क्षेत्रामध्ये केले, डीपमध्ये प्रोटेक्शन. रवी डबला त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली. इथे सिंगल कन्सिडर झाली. सेकंडचा कॉल केला जाईल का नाही, इथे सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 16 धावा. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आतापर्यंत 16 धावा एनसीसी नारंगी या संघाने बनवल्या. त्या मॅचमध्ये चांगली सुरुवात, आतापर्यंत विकेट गेलेली नाही आहे. चांगल्या दाटणीची फलंदाजी मैदानावरती सुरू आहे. धावाही येत आहेत आणि गोलंदाजी चांगली पाहायला मिळते. इथे फुलटॉस बॉल, हा फटका फसलाय. फिल्डर आहे दर्पण मात्रे, सेफ हँड. दर्पण मात्रेने इथे झेल पकडलाय. पहिला धक्का ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. निखिल पाटीलने ती विकेट प्राप्त केली आहे. फलंदाजाला बाद केलाय.
आतापर्यंत 16 धावांची भागीदारी दोन्ही फलंदाजांनी केली होती आणि विकेट हवी होती. निखिल पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आले आणि त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं कार्य पाहायला मिळालं. विकेट प्राप्त केली. मयूर मांगेला आणि धीरज हे दोन फलंदाज खेळताना आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु धीरज इथे बाद झालेत. नवीन फलंदाज मागील मॅचचा हिरो गौतम मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये, परंतु निखिल पाटील कमबॅक करतायत या मॅचमध्ये. एक मोठा फटका आल्यानंतर त्यांनी विकेट मिळवली, फलंदाजाला बाद केल्या. आज चांगली टीम बनली आहे पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट्स झूचंद्र या टीमची. ज्या पद्धतीने सध्याच्या घडीला मैदानावरती खेळ सुरू आहे या संघाच्या माध्यमातून कैवल्य पाटील लीड करतायत या टीमला. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती निखिल पाटील. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पंचांच्या भूमिकेमध्ये रुपेशजी कोई सरांना तुम्ही पाहताय, त्यांच्या सोबतीला सनी बोकाले पंचांच्या भूमिकेमध्ये. गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने लॉप करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे. लॉंग ऑनला रवी वाघमारे चांगली फिल्डिंग करतायत. इथे सिंगल कन्सीड झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 17 धावा. रवी वाघमारे यंदाच्या हंगामामध्ये फॉर्मात असलेला खेळाडू आहे. ज्या पद्धतीने त्याचा खेळ पाहायला मिळाला, वसई विरार प्रीमियर लीगमध्ये गोल्डन षटकार आल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स अगदी वरच्या लेवलला आपण पाहिला आणि सध्याच्या घडीला त्याच्या खेळामध्ये तो कॉन्फिडन्स सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू, इट इज अ वाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली होती 18 धावा. क्रिश गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये सध्याच्या घडीला तो 2 भूमिका साकारतोय या स्पर्धेमध्ये. डिजिटल स्कोरिंग देखील आणि मॅन्युअल स्कोरिंग देखील त्याच्या माध्यमातून केलं जातं आणि पहिल्यांदा अशा व्यक्तिमत्वाला मी पाहिलंय एकाच वेळेला 2 तंत्रांचा वापर करून तो खऱ्या अर्थानं स्कोरिंग करतोय. डिजिटल स्कोरिंग आणि मॅन्युअल स्कोरिंग त्याच्या माध्यमातून सध्याच्या घडीला सुरू आहे. अप्रतिम अपडेट राहिली आहे त्याची. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न, चांगला बॉटमहँडचा वापर केलाय. मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला. कैवल्य पाटील त्या ठिकाणी पोहोचतायत. इथे सिंगल कन्सीड झाली आहे. संघाची धावसंख्या 19 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना LCC नारंगी या संघाने एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 19 धावा या मॅचमध्ये बनवल्यात. काय कंट्रोल दाखवलाय NCC नारंगी संघाला देखील ठाऊक आहे. पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट्स झूचंद्र या संघाच्या विरोधात खेळत असताना प्रत्येक धाव महत्त्वाची आहे, कारण मोठ्या धाटणीचा संघ आहे आणि मोठ्या संघासमोर जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा तुम्हाला संयम देखील असावं लागतं. आक्रमकता असून चालत नाही आणि आतापर्यंत तो संयम मयूरच्या बॅटिंगमध्ये आपण पाहिलाय, गौतमच्या बॅटिंगमधून देखील पाहिलाय. कारण ज्या गौतमने पहिल्या मॅचमध्ये आक्रमकपणे सुरुवात केली होती ना, तो गौतम या मॅचमध्ये आतापर्यंत शांत राहिलाय. फक्त सिंगल त्याच्या बॅटमधून आली आहे आणि मयूरच्या बॅटमधून देखील आतापर्यंत 9 धावा 2 षटकामध्ये चांगली कामगिरी केली आहे असंच म्हणावं लागेल. परंतु आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा या नायगाव विभागामध्ये. या विभागामध्ये पहिल्यांदाच नाईटचं आयोजन शशिकांतजी बोकाले आणि अक्षयजी बोकाले साहेबांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. नायगाव पूर्व विभागामध्ये पहिली नाईटची स्पर्धा आपण पाहिली होती. प्रथमेश भोईर साहेबांची, कन्या भोईर साहेबांची लोकनेते चषक, तदनंतर मोहनदादा पाटील यांचं हिंदू हृदय सम्राट हे चषक देखील आपण पाहिलं. आणि या विभागामध्ये ही पहिली स्पर्धा आहे नाईटच्या स्वरूपात आणि त्याच मुळेच की काय क्रीडा रसिकांची अलोट गर्दी पहिल्या रजनीपासून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. सर्व प्रेक्षक मायबाप या स्पर्धेचा आनंद घेतात, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यज्ञजी गोदावरीकर यांना देखील दाखवलं जातं. तदनंतर जर पाहिलं तर आमचे लाडके क्रीडा रसिक त्या ठिकाणी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. वकार तुर्किया हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. सर्व क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती दिवेश पाटील. पहिल्या मॅचमध्ये काय कामगिरी केली होती. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 35 धावा बनल्या. दिवेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आल्या आणि तिथून धावा थांबल्या होत्या. धावा थांबवणारी खरी मशीन आहे दत्ताळी स्पोर्ट पतू पॅकर्स या टीमची दिवेश पाटील आणि त्यालाच इन्व्हाइट केलंय षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी या मॅचमध्ये. परंतु समोर मयूर मांगेला, वन ऑफ द ग्रेट प्लेयर NCC नारंगी संघासाठी. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. बॅटची लिडिंग एज फ्लँक स्लीपमध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे. इथे सिंगल मेल कल्पेश भोईर बंटीला आपण पाहिलं. चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून एका धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 धावा. आतापर्यंत चांगला कंट्रोल गोलंदाजाने देखील दाखवलाय. आतापर्यंत या मॅचमध्ये 2 चौकार आलेले आहेत, षटकार आलेला नाही आहे, कारण गोलंदाजी चांगल्या दर्जाची आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली या मॅचमध्ये. दिवेश पाटील पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट बॉलिंग ट्रॅकवर.
हो इथे पुन्हा एकदा खोलात टाकला. या ॲक्युरेसी पाहायला मिळतोय गोलंदाजाचा, सातत्य पाहायला मिळतोय गोलंदाजाचा, अचूकपणा पाहायला मिळतोय गोलंदाजाचा. ज्या अचूकतेने दिवेश पाटील गोलंदाजी करतोय ना, त्याच्या विरोधात मोठे फटके खेळणं सोपं नाही आहे. एखादं 1 रुपयाचं नाणं खेळपट्टीवरती मैदानावरती ठेवावं आणि त्यावरती दिवेश पाटीलला चेंडू टाकायला सांगावा. तशीच काही गोलंदाजी या मॅचमध्ये आतापर्यंत दिवेश पाटीलची राहिली आहे. हो इथे स्विच केला गॅप मध्ये. हा क्लास आहे मयूर मांगेलाचा आणि त्याच्या बॅट मधून आला हा सुरेख फटका, चौकार. काय जबरदस्त रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने एकाच टप्प्यावरती दिवेश पाटील गोलंदाजी करतोय, टान्स बदलला, उलट दिशेने फटका केसला आणि कमालीचा स्ट्रोक मयूर मांगेल्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. इथे पुन्हा एकदा फुलटो चेंडू होता, केवळ चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये ढकललेत. रवी डवला त्या ठिकाणी आहेत, फिल्डिंग चांगली करतायत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसरी धाव घेण्यासाठी दबाव टाकला, परंतु रवी चांगल्या दाटणीची फिल्डिंग करतायत. इथे फक्त सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली. T26 26 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 3 सुरू असताना आतापर्यंत या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. दिवेशने 4 चेंडूमध्ये फक्त 7च धावा आतापर्यंत खर्च केलेत या षटकामध्ये. इथे पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्रॉई स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये काय एफर्ट्स आहे. वा दिवेश वा, जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग दिवेशची पाहायला मिळाल्या. गौतमला छोट्या बॅकलिपचा वापर करण्यास भाग पडलं आणि या चेंडूवरती त्याला शांत ठेवलाय. ज्याच गौतमने पहिल्या मॅच मध्ये 35 पेक्षा जास्त धावा बनवल्या होत्या, त्याला या मॅच मध्ये शांत ठेवले दिवेश पाटीलनं. चांगली गोलंदाजी. गोलंदाज राऊंड विकेट. हो स्वीप करण्याचा प्रयत्न, आणखीन एक दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी या षटकामध्ये केली आहे. फक्त आणि फक्त 7च धावा दिवेश पाटीलने खर्च केल्यात. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना NCC नारंगी या संघाने आतापर्यंत 26 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्यात. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या रेषेमध्ये अजिबात आले नव्हते. स्वतःला ब्लॉक करून घेतलं आणि अशा परिस्थितीमध्ये स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज गौतमने केला आणि यष्टांच्या मागे हितेंद्र भोईर पाती. खूप चांगलं कार्य त्यांचं पाहायला मिळालं. 3 षटकांमध्ये आतापर्यंत 26 धावा बनल्यात. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे मयूर मांगेला, 9 चेंडूमध्ये 15 धावांवरती तो खेळतोय. गौतमने 4 चेंडूचा सामना केलाय, तोही 2 धावांवरती खेळतोय. दोन्ही फलंदाज भागीदारी करण्याचा प्रयत्न करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये कैवल्य पाटील बंधूने स्वतःवरती विश्वास दाखवलाय. विश्वास फार महत्वाचा आहे. विश्वास हा 3.5 अक्षरी शब्द खऱ्या अर्थाने मिळवायला भरपूर वेळ जातो आणि तो घालवण्यासाठी काही सेकंदाची गोष्ट असते. परंतु इथून जर पाहिलं तर कैवल्य पाटीलने स्वतःवरती विश्वास या मॅचमध्ये दाखवला आणि पुन्हा एकदा तो बॉलिंग ट्रॅकवरती आला. गोलंदाज कैवल्य पाटील ओव्हर द विकेट मयूरच्या विरोधात. मयूरसाठी फुलटाच बॉल होता, विकेट करण्याचा प्रयत्न. इथे एलिव्हेशन प्राप्त नाही आहे. डीपमध्ये रवी वाघमारे चेंडूवरती आलेत वेगाने. इथून जर पाहिलं तर फक्त सिंगल कन्सीड केली जाईल. फिल्डिंग मध्ये रवी वाघमारे, दर्पण मात्रे देखील पाटील, रवी डवला यांच्या दिशेने जेव्हा चेंडू जातो ना, तेव्हा फलंदाज दुसरी धाव घेत असताना थोडासा विचार करतो. कारण ज्या पद्धतीने आउटफील्ड मध्ये आतापर्यंत पतू पॅकर्स, दत्ताली स्पोर्ट्स, जुचंद्र संघाची फिल्डिंग राहिली आहे ना, लाजवाब अप्रतिम फिल्डिंग राहिली आहे. फिल्डिंगचा स्टँडर्ड उंचावला या टीमचा. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. हो हा प्रॅकर होता, पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहिला, थोडासा, आणि तिथून थोडीशी मिसफिल्डिंग झाली कल्पेशच्या माध्यमातून. आणि इथून जर पाहिलं तर सिंगल पुन्हा एकदा मिळेल. या सिंगलच्या मदतीने संघाची धाव संख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे. ती आतापर्यंत 28 धावा. मी मगाशी क्रिश यांचा जरूर उल्लेख केला, ज्या पद्धतीने ते स्कोरिंग करतायत. अप्रतिम अपडेट त्यांचं राहिलंय. अशा प्रकारचं स्कोरिंग करणं फार कठीण असतं, कारण डिजिटल त्यानंतर मॅन्युअल दोन्ही स्कोरिंग करत असताना दोन्हीकडे लक्ष केंद्रित करणं आणि ते कार्य क्रिश या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. आणि जेव्हा जेव्हा या विभागामध्ये स्पर्धा होतात ना, तेव्हा क्रिश यांना आम्ही सातत्यानं स्कोरिंग करताना पाहिलंय. या मोठ्या स्पर्धेमध्ये देखील त्यांना संधी दिली आणि ते संधीचं सोनं करतायत असंच म्हणावं लागेल. स्कोर कार्डवरती 28 धावा बनल्यात. मयूर मांगेला सलामीला आलाय. आतापर्यंत आपल्या संघासाठी तो चांगलं कार्य करतोय. 10 चेंडूमुळे 16 धावांवरती तो खेळतोय या मॅचमध्ये.
हो यावेळेस वेगवान चेंडू होता, वेगात टाकलाय, परंतु दिशाहीन चेंडू आहे. चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर कैवल्य पाटीलचे दोन्ही हात डोक्यावरती गेले, कारण थोडंसं अंतर होतं यष्टांमध्ये आणि चेंडूमध्ये, आणि त्याच मुले की काय कैवल्य पाटीलच्या डोक्यावरती आलेले हे दोन्ही हात अगदी क्लोज होता. आणि तिथून जर पाहिलं तर एक व्हाईट बॉल इथे पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 29 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हा प्रॅकर बॅटची लिडिंग एज, फाईन लेगला फिल्डर आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, इथेही सिंगल मिळेल. काय गोलंदाजी करतात मयूर बांगेला, एक चांगल्या दाटणीचा फलंदाज, परंतु आज तो संघर्ष करतोय, त्याच्यासाठी देखील भरपूर मोठा स्ट्रगल राहिला या मॅच मध्ये. जरूर धावा बनवल्यात, परंतु मयूर बांगेला नावाला शोभणारा खेळ आतापर्यंत मयूरला करता आलेला नाही आहे. परंतु कैवल्य पाटीलचंही कौतुक करावं लागेल. मॅन ऑफ द सिरीज याच विभागामध्ये यंदाच्या हंगामामध्ये मयूर बांगेला राहिला, त्याच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. इथून मोठा फटका गौतमच्या बॅटमधून, अस्मानी सुलतानी टोला, आकाशाला गवसणी घालणारा षटकार या मॅच मध्ये गौतमच्या बॅटमधून. काय स्ट्रोक खेळलाय, अप्रतिम फटका. हा पण फुल करत असताना सरळ चेंडूला पाठवलाय. सीमारेषेच्या पलीकडे गौतमच्या बॅटमधून आलेला हा धमाकेदार षटकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 36 धावा. षटक क्रमांक 4 सुरू आहे. धावा थांबल्या होत्या. गौतम मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इथून देखील पुलटाच बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, परंतु समोरच्या दिशेने फिल्डर येतात. निखिल पाटील, फिल्डिंग चांगली आहे, इथे सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहेत. संघ अडकला होता, संघाला धावा बनत नव्हत्या. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, आपल्या संघाला धोका मग बिंदास ठोका, तसाच काही षटकार आपण गौतमच्या बॅटमधून पाहिला. कारण धावांसाठी संघर्ष सुरू होता मैदानावरती, परंतु आज मयूर मांगेला मैदानावरती थांबलाय. धावाही बनतायत. गौतम आणि मयूर मांगेला आतापर्यंत चांगली भागीदारी या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. बॉलच्या मेरिटवरती बॅटिंग करतायत, त्यामुळे सिंगल डबल्स हेही येतात या मॅच मध्ये. हो यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर जाणारे चेंडू आहे, आणि इथून जर पाहिलं तर पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ व्हाईट बॉल. आतापर्यंत 2 चेंडू अशा प्रकारचे टाकण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं फलंदाजाला रीड करून कैवल्य पाटील गोलंदाजी करत असतात. त्यांना कदाचित वाटलं असेल की या चेंडूवरती स्विचिंगचा फटका खेळण्याचा प्रयत्न मयूर करेल, आणि त्याच पद्धतीने तसाच काही चेंडू टाकण्याचा प्रयत्न कैवल्य पाटीलने केला. भरपूर जर पाहिलं तर चांगला बॅटल आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज तयार, वेगात टाकलाय, परंतु तितक्याच वेगाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रवी डावला, डाऊन द बॉल, सेफ हँड, आणि त्याने पकडलाय झेल. मयूर बांगेलाची विकेट या मॅच मध्ये महत्वाची विकेट. चांगली बॅटिंग करत होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि हा फटकाही ती फसलाय. आणखीन एक फलंदाज बाद. चार षटकांचा खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करत असताना एनसीसी नारंगी या संघाने स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा स्कोर कार्ड वरती बनवल्यात. स्लॉग वरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे, आणि बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय पाटील हा गोलंदाज दाखल झालाय.
अक्षय पाटील चॅम्पियन प्रीमियर लीग अक्षरशः या पट्ट्याने गाजवली होती. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट तो राहिला होता. विशेष म्हणजे जर पाहिलं ना तर त्या स्पर्धेमध्ये 50-50 ओव्हर चॅलेंज हे षटक होतं आणि तिथून जर पाहिलं तर त्या षटकामध्ये 12पेक्षा कमी धावा देण्याचं कार्य प्रत्येक मॅचमध्ये याच गोलंदाजाने केलं होतं. आणि त्याचमुळेच की काय आज पदो पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघामध्ये अक्षय पाटीलला संधी मिळाली आहे आणि गोलंदाजी ट्रॅकवरती अक्षय पाटील आला. राऊंड विकेट. हो पहिलाच बॉल फिरवलाय ही खासियत आहे अक्षय पाटीलची. विथ द टर्न विथ द बाउन्स क्या बात आहे अक्षय पाटील. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला टर्नही देतो आणि उंचीही देतो आणि पहिल्या चेंडूवरती गौतमला त्याने शांत ठेवलाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला अक्षय पाटीलच्या माध्यमातून. भरपूर मेहनत घेतली आहे अक्षयने आणि त्याच अनुषंगाने तो बॉलिंग ट्रॅकवरती आला. या मॅचमध्ये फ्लाईट दिली आहे. फ्लिक करण्यास भाग पडलाय खेळाडूला. इथे सिंगल मिळाले. सेकंडचा कॉल. अक्षय पुन्हा एकदा वेगाने चेंडूवरती धावलाय. त्या ठिकाणी जर पाहिलं तर निखिल वेगाने चेंडूवरती पोहोचले. तिथे 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 40 धावा. फिरकीपट्टू गोलंदाज आहे. त्याच्याकडे जर पाहिले तर वैविध्यपूर्ण विविधता आहे. लेग कटर टाकतो. ऑफ कटर देखील चांगला तो टाकतो. विकर वन देखील टाकतो आणि त्याच मुळेच की काय अशा गोलंदाजाच्या विरोधात बॅटिंग करणं फलंदाजाला भरपूर सारा डिफिकल्टी येत असतात आणि सुरुवातीच्या 2 चेंडूवरती त्यांनी इम्प्रेस केलंय. गौतमला शांत ठेवलं सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती. कारण गौतमने ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये बॅटिंग केली आहे त्यांनी परिधान केलेली टी शर्ट भरपूर काही सांगून जातोय या स्पर्धेमध्ये त्याने केलेला खेळ. हो यावेळेस आपल्याकर पूल करण्याचा प्रयत्न. या चेंडूची वाट पाहत होते गौतम आणि या चेंडूची वाट लावली आहे. सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता. थोडीशी लेंथ मागे ठेवली आणि त्याचाच फायदा घेत असताना गौतमच्या बॅटमधून षटकार आलाय. संघाची धावसंख्या ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. भरपूर बॅकफुटला गेले आणि तिथून पुल करत असताना कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला गौतमच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 46 धावा. षटक क्रमांक 5 मैदानावरती सुरू आहे. स्लॉगवरचं षटक निर्णायक षटक. या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 8 धावा अक्षयने खर्च केल्यात. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याला करावा लागेल. अक्षय पाटील बॉलिंग ट्रॅकवरती लेफ्ट आर्म. राऊंड विकेट. हो चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू. लेंथ चांगली आहे. मागील चेंडूवरती लेंथ थोडीशी मागे खेचली आणि तिथून षटकार आला. इथे लेंथ थोडीशी पुढे घेतली आणि तिथून खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळाला. हे व्हेरिएशन आहे अक्षय पाटीलकडे आणि त्याचाच तो वापर करतोय आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी करत असताना. इथून फ्लाईट दिली. काय अक्षय गोलंदाजी करतायत. वा अक्षय वा. षटकार आल्यानंतर या पट्ट्याने मागील 2 चेंडू डॉट टाकलेत. लाजवाब कमबॅक. अक्षय पाटीलला संघामध्ये स्थान का दिलंय आज पुन्हा एकदा तो सिद्ध करते स्वतःला या मॅच मध्ये. अप्रतिम गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावा त्याने खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 46 धावा. षटक क्रमांक 5 सुरू आहे. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंग एंड वरती गौतम 12 चेंडूमध्ये 17 धावांवरती तो खेळतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याने केली आहे. पंचाच्या माध्यमातून डेड बॉल आलाय. पुन्हा एकदा चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना इथे पंचांनी थांबवलं. तिथे डेड बॉल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पाटील. इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न हवेत केले. फिल्डर आहे त्या ठिकाणी रवी वाघमारे आणि त्याने टिपलाय झेल. इथे विकेट मिळाली आहे. अक्षय पाटीलनं अप्रतिम कमबॅक केलाय. सुरुवातीच्या 3 चेंडूवरती 8 धावा आणि तदनंतर 3 चेंडूवरती एकही धाव दिलेली नाहीये. स्कोर कार्डवरती धावा बनल्या तब्बल 46 धावा आणि 47 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये पतू पॅकर्स दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या संघासमोर ठेवलेला आहे. मी मगाशी देखील उल्लेख केला. अक्षय पाटील CPL मध्ये 50-50 ओव्हर चॅलेंज टाकत होते. 12 धावा देत नव्हते आणि खऱ्या अर्थाने त्याला संधी मिळाली आहे. संधीचं सोनं केलंय मार्मिक या गोलंदाजाने. ज्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. लाजवाब गोलंदाजी. अशाच प्रकारचं क्रिकेट क्रीडा रसिकांना आवडत असतं. अशाच प्रकारचं क्रिकेट
पाहण्यासाठी क्रीडा रसिक मैदानावरती येत असतात आणि ती गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक शशिकांतजी बोकाळे साहेब, अक्षयजी बोकाळे साहेब यांचा नक्कीच उल्लेख करावा लागेल. भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी यांनी घेतली आहे आणि एकविरा स्पोर्ट नायगाव संघाचा देखील उल्लेख करावा लागेल. ज्या पद्धतीने सहकार्य या संघाचं राहिले या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय नायगाव कोळीवाडा चषक 2026 ना स्वतःसाठी ना स्वार्थासाठी ही क्रीडा स्पर्धा भरवली आहे, फक्त आणि फक्त आपल्या गावासाठी. कारण या स्पर्धेला टायटल नाव दिलंय, या स्पर्धेचं नाव ठेवलंय नायगाव कोळीवाडा चषक. खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःच्या नावाने देखील स्पर्धा भरू शकली असते, खऱ्या अर्थानं आपल्या ग्रुपच्या नावाने देखील स्पर्धा भरू शकले असते, परंतु इथे स्वतःसाठी स्वार्थासाठी अजिबात या स्पर्धेचं आयोजन केलेलं नाही आहे. स्पर्धेचं नाव ठेवलं आहे नायगाव कोळीवाडा चषक 2026. म्हणूनच की काय संपूर्ण नायगावकर ही स्पर्धा पाहण्यासाठी वाल्मिकेश्वर क्रीडांगणावरती आलेत. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या डावामध्ये 46 धावा बनल्यात, 47 धावांचं टार्गेट ठेवलं या मॅच मध्ये. पतू पाकस, दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र, प्रथमेशजी भोईर साहेबांच्या संघासमोर. परंतु या 47 धावा जास्त देखील नाही, कमी देखील नाही, या धावांवरती देखील फाईट होऊ शकते. कारण या दोन्ही संघामध्ये सातत्याने रंगत भरणारा खेळ आपण पाहिलाय. आणि दुसऱ्या डावासाठी आपल्याला जॉईन होतील मोनीजी पाटील सर. धन्यवाद.
हॅलो. चेक. वेलकम बॅक मंडळी. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय अक्षय सी फूड प्रेझेंट नायगाव कोलीवाडा ट्रॉफी 2026 हे रजनी क्रिकेट सोहळा आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पथू पॅकर्स जत्ताई आणि NCC नारंगी या दोन संघांमध्ये आपण सध्या छेडलेले हा महासंग्राम पाहतोय. पहिला बॉल स्वीट स्लॉग हिट करायचं होतं परंतु पॅटवरती बॉल नाही आला आणि त्यानंतर पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला. टार्गेटचा विचार केला 47-47 आव्हान आहे. 5 षटकांची मॅच पाहतोय. हा पहा पहिला बॉल स्लॉग हिट करायचा प्रयत्न केला परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. रवी लास्ट मॅच मध्ये कमालीची पारी खेळला होता आणि कैवल्य पाटील कॅप्टन मॅन इन फॉर्म जो कर्णधार स्वतः या टीमला लीड करतोय त्याला आपण पाहतो नॉन स्ट्राईक रेंजवर. पुढे टाकलेला ऑन साईडला ड्राईव्ह केले बॉल. मिड विकेटचा फिल्डर आता येतात. बॉलला उचलला जाईल त्याच दरम्यान एक सिंगल बनेल आणि एका सिंगलच्या मदतीने धाव फलक श्री गणेशा करत असताना खातं उघडत असताना एक आकड्यावरती जाऊन पोहोचलं गेलं. 2 बॉलचा खेळ समाप्त झालाय. चांगलं क्रिकेट रंगताना पण या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. कालचा दिवस विचार केला तर टॉप 8 मधले 2 संघ आपल्याला कालच्या दिवसामध्ये मिळाले. आजच्या दिवसातील आपल्याला 2 संघ पाहायला मिळतील आणि उद्याच्या दिवसातील 2 आणि 1 तारखेच्या दिवसातील 2 तारखेच्या दिवसातील 2. ओ समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका आणि समोर बॉलला पाठवलंय कैवल्याने सरळ सीमा पार षटकार. हा पहा ओव्हर पिच बॉल समोर टाकलेला लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह केलं बॉलला आणि सरळ पाठवलं लॉंग ऑन पलीकडे षटकाराकरिता. उद्याच्या दिवसामध्ये पहिलीच मॅच आपल्याला अमू 11 काश्मीरा आणि जनक राजा नरगोळी या 2 संघांमध्ये मॅच लढताना पाहायला मिळणार आहे. परी 11 सातपाटी देखील उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला इन ॲक्शन दिसेल आणि रॉयल स्टर्नर्स मीरा रोड या संघासोबत असेल आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर टार्झन ऑफ टेंबिवली प्रतीक पाटील देखील तुम्हाला इन ॲक्शन दिसणार आहे जनमान टेंबिवली संघाकडनं खेळताना. आणि जेव्हा ते उतरतील तेव्हा इन ॲक्शन त्यांच्या समोर सिद्धिविनायक मीरा रोड एक चांगलं रणसंग्राम पाहायला मिळेल आणि घिवली 11 आणि जेम्स बॉन्ड राई या 2 संघांमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. सो उद्याचा लॉट्स देखील इंटरेस्टिंग आहे. सो मी उद्या देखील प्रेक्षकांना म्हणेन की अशाच संख्येने इथे गर्दी करा आणि जे प्रेक्षक नाही येऊ शकत ते ओमसाई मूव्हीज लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. 4 बॉल झालेत 8 डावात. 5वा बॉल पायावरती बॉल अपील हलकी पाहायला मिळाली परंतु आता रनआउटच्या माध्यमातून देखील अपील केली आपण. एक धाव तिकडे सुखरूप बनवली लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक बंटिया आणि एका धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलं गेलं. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 9 धावा. फार मोठा टोटल नाही आहे. ॲक्शन रिप्ले अगदी उजव्या पायावरती बॉल जोराने आदळला आणि त्यानंतर जेव्हा यशांवरती बॉल लागला हा पहा बॅट भरपूर आतमध्ये आलेली. चांगले डिसिजन सनी बोकाळे याला आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आणि त्याचबरोबर मेन मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये जर आपण बघितलं गेलं तर रुपेश कोळी या दोघांना पाहतोय. ॲज अ क्रिकेटर म्हणून देखील भरपूर चांगली कामगिरी या दोघांनी केली आणि तोच अनुभव सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये दाखवतायत. मयूर शेवटचा अंतिम बॉल घेऊन शेवटचा अंतिम बॉल बॅटच्या कडेला लागलाय. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक आता तिथपर्यंत पळतायत. मिड विकेट वरनं देखील आले. बॉलला उचलला फेकी करेपर्यंत 2 बनला आणि या 2 धाव्यांच्या मदतीनं कैवल्यकरिता पारितोषिक आलंय. खलीद खान यांच्या माध्यमातून USA वरतून या स्पर्धेचा ते सध्या आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक कैवल्य पाटील करीता आलंय. लगातार 3 सिक्सर जोडले गेले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज ते देणार आहेत.
कैवल्याकरिता पारितोषिक आलं आणि USA वरनं हे पारितोषिक पोहोचलंय. लगातार 3 सिक्सर जोडले गेले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. मी तर म्हणेन की USA मध्ये त्यामुळे डॉलर प्राइज म्हणावं लागेल, पाहावं लागेल. भरपूर सारे प्रेक्षक खूप लांबनं या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. क्या बात आहे. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. रवी स्ट्रायकर एंडवरती पहिल्या षटकात 11 धावा आला. षटक क्रमांक दुसरं धीरज. पहिला बॉल पहिलाच बॉल खेचलाय मिड विकेटला. फिल्डर आहे डीप मध्ये. बॉल उचलतात फिकी करेपर्यंत एक बनली दुसरी. आता कैवल्याकरिता रिस्क आहे परंतु स्ट्रायकर एंडवरती बॉल फेकला आणि त्यानंतर 2 धावा. रनिंग बिटवीन द विकेट सुंदर आहे. कदाचित मी म्हणेन की जास्त धोका नॉन स्ट्रायकर एंडला होता की काय. ऍक्शन रिप्ले मध्ये क्लिअर होऊन जाईल. हा पहा ऑन साईडला बॉल गेला. बॉल उचलला. क्विक फेकी पाहायला मिळाली नॉन स्ट्रायकर एंडला. हो जरूर नॉन स्ट्रायकर एंडला जर हिट केला असता तर तुम्ही स्लोमो मध्ये बघितलं तर कैवल्य भरपूर दूर होता परंतु रवीच्या विकेटच्या शोधात आहेत. हा पहा जेव्हा बॉल उचलला कैवल्याची बॅट या वेव मध्ये होते आणि तो दूरही होता परंतु स्ट्रायकर एंडला देखील तितकाच धोका. विकेटची गरज आहे सध्या या कंडिशनला. विकेट कोणाचाही मिळू द्या विकेटची गरज आहे. आणि हा पहा स्वीप केलं. शफल करून बॉलला उडवलंय डीप बॅकवर्ड ऑफ दी स्क्वेअर लेग पार. येतोय षटकार. एकोणावीसावा फळकावरती जोडला गेला. या आधीचा बॉल जर बघितला तर धीरजच्या अगेन्स्ट काय कमालीचा प्रहार चढवला होता. ऑप्शनचा भरपूर जास्त बाहेर बॉल होता आणि त्याला ऑनसाइडला घेऊन गेले. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा. शफल केलं गुडघे वाकवले. स्लॉक स्वीप अँड स्वीट. अगदी गोड हा फटका. स्वीट व्हॉइस पाहायला मिळाला आणि त्यानंतर बॉलला पाठवलं सरळ 6 धाव्यांकरिता. आता मॅचचं समीकरण देखील भरपूर क्लोज येत चाललंय आणि या गोष्टीचा मगाशी देखील उल्लेख केलेला की बघा NCC नारंगी तुम्ही फार मोठा टोटल नाही सेट केलेला त्यामुळे आता सध्याची कंडिशन डिमांड काय करते तुम्हाला विकेट हव्यात. आणखी एक फुल टॉस ड्राईव्ह करण्यात आलाय बॉलला. कव्हर पॉइंटला बॉल चाललाय. फिल्डर इनफिल्डचे वेगाने धावतायत. लांबनं चेस करायचा प्रयत्न परंतु नाही थांबणार. बॉल निघून गेलाय सीमा पार. चौकार. आधीच मन बनवलेलं की ऑफ साईडला खेळायचं आहे त्यामुळे ती जागा बनवायचा प्रयत्न केला होता परंतु गोलंदाजाने त्याला फॉलो केलं. त्याच्या अंगावरती बॉल टाकला तरी देखील ती जागा क्लिअरली बनवली आणि त्यानंतर परफेक्ट त्या बॅटचा मिडल झाला आणि बॉल इनफिल्डला क्लिअर केल्यानंतर या मैदानाची चर्चा आपण ऑलवेज करत आलो की भरपूर फास्ट आहे त्यामुळे वेगाने बॉल निघून गेला. मागच्या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात आणि या षटकामध्ये आतापर्यंत 3 बॉल फेकलेत आणि 12 खर्च केल्या. 23 धावा फलकावरती आहेत. 47चा पाठलाग चालू असताना ऑन साईडला आता मिड विकेट कडे फिल्डर आहे. डीप मध्ये बॉल उचलतायत आणि मग फेकी करेपर्यंत पुन्हा दुसरीचा कॉल आहे. वा कैवल्य. कॉल कैवल्याचा होता आणि कैवल्याला एक गोष्ट ठाऊक होती की जेव्हा बॉल वाईडिश लॉंग ऑन मिड विकेट किंवा लॉंग ऑन कडे जातो तिकडनं स्ट्रायकर एंडला फेकी करणं थोडं डिफिकल्ट असतं त्यामुळे ऑलमोस्ट जास्त चान्सेस काय नॉन स्ट्रायकर एंडला फेकी येण्याचे. त्यामुळे कैवल्याने पहिली धाव वेगाने घेतली होती आणि दुसरीसाठी तो पल निघाला आणि त्यानंतर हा पहा
नॉन स्ट्रायकरला बॉल जेव्हा आला तेव्हाच पोचली होती बॅट आणि 2 धावा फलकावरती बनवल्या गेल्या. 25 धावा फलकावरती 4 बॉल फेकून झाल्यात. इक्वेशनचा विचार केला तर 20 बॉल आणि 22ची गरज आहे. ऑलमोस्ट आता असं म्हणावं लागेल की रन बॉल इक्वेशन आलाय आणि अशा कंडिशनमध्ये इम्पॅक्ट करतात विकेट. यावर चर्चा करू, परंतु हा फुल टॉस आहे आणि फुल टॉसला टर्न केलाय. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. कॅच पकडली आहे का तिकडे? प्रेक्षक आहेत आणि वेस्ट ऑफ हाईट करिता हा रिव्ह्यू आहे. बॅटिंग साइड ना अंपायर्स रिव्ह्यू, बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. कमरेचा वरती बॉल आहे का हे चेक केलं जाईल. आता आमचे टीव्ही स्क्रीन अंपायर जॉईन होतील. डिसिजन पेंडिंग आहे, परंतु हा सिक्सर महत्वाचा ठरला कारण की ऑलमोस्ट रन बॉल इक्वेशन आलेलं आणि आपण चर्चा एका गोष्टीची करणार होतो की बघा लो टोटल असं नाही की एकतर्फी मॅच होते. लो टोटलमध्ये ऑलवेज आपण पाहिलंय की मॅच रंगतात, पण सुरुवातीला विकेट महत्वाचे आहेत. ते विकेट नाही मिळाले आणि ज्या पद्धतीने रवी वाघमारे बॅटिंग करतोय, प्रथमेश भुईर यांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय 1000 रुपयाचं. 8 बॉलमध्ये 21 धावा त्याने बनवल्यात आणि बघा जेव्हा तुम्ही चांगलं काम करता तेव्हा तुमच्या पाठी भरपूर प्रेक्षक असतात जे तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहेत. अँड इट्स फेअर डिलिव्हरी. सिक्सर षटकार ऍड करून टोटल धावा फलकावरती धावा झाल्या 37. 18 मध्ये हव्यात 10. एक मिनिट. 32 धावा झाल्यात. 19 मध्ये 16 हव्यात आता. येस राईट. 47 चे टार्गेट आहे. 31 झाल्यात. 16 हव्यात. नाही ते 2 वेळा क्लिक झालं होतं त्याच्यामुळे. बोला तयार. आता हुक पुल करायचा प्रयत्न आणि त्यानंतर बॉल निघून गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडूचा खेळ झाला समाप्त. 2 षटक समाप्त. 12 मध्ये बनवल्या गेल्या धावा आतापर्यंत जर बघितलं तर टोटल 31 आणि विजयाकरिता आता 18 बॉल आणि 16ची गरज आहे. ही खेळपट्टी आपण जवळनं पाहतोय. सुंदर खेळपट्टी आहे. बॅटिंग करिता पुरळक असलेली खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि पाटा विकेट याच्यावरती चर्चा भरपूर सारी केल्या. ही पहा खेळपट्टी. बघा ज्या प्रेक्षकांनी कॅच पकडली आहे त्याने या आमच्या व्यासपीठावरती, कारण की प्रेक्षकांकरिता पारितोषिक आहे आणि ते घेऊन जायचं आहे. आणि प्रथमेश भुईर जे टीम ओनर आहेत पथू पॅकर्स जताई या संघाचे, जे त्यांच्या माध्यमातून रवी वाघमारेला जे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आमच्यापर्यंत ऑनलाईन सुपूर्त झालेले आहेत. क्या बात आहे. रोकडा रस्सा, कैवल्या, बाहेर निघणारा बॉल. स्विंग बॅटचं जर बघितलं तर ऑन साईडला आणि त्यानंतर रिव्ह्यू घेतला अंपायर साईड ना. अंपायर्स रिव्ह्यू आहे. चेक करूयात आपण. आणि ॲक्शन रिप्ले जर आपण बघितला गेलं तर बघा जेव्हा कैवल्याने बॉल खेळला ऑन साईडला त्याची बॅट फिरली होती, बॉल बाहेर निघत होता आणि त्यानंतर कैवल्याने स्वतः सांगितलं की ऑफसाईडला जर खेळलं असतं तर बॉल निघून गेला असता. परंतु आता अंपायर साईडनं रिव्ह्यू घेतलेला आहे. चेक करूयात आपण बॉल किती बाहेर निघतोय. and it's a fair delivery.
चला डॉट बॉल आला आणि निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा जर बघितला गेला तर आतापर्यंत 31-17 मध्ये 16ची गरज आहे. जय पुन्हा तयार होतोय. आता फटका बरोबर जसा कैवल्यने याआधी ठरवलं होतं तसाच बॉलला उडवलं आणि पाठवलं एक्स्ट्रा कव्हर पार. इट्स अ क्रॅकिंग शॉट आणि कैवल्याची ताकद दिसली या फटक्या मागे. जोडला 6. क्या बात आहे कैवल्य. आधी चर्चा देखील केलेली की कैवल्याची बॅट ऑन साइडला फिरलेली. त्याने कळालं होतं की कटर बॉलला कुठेतरी ड्राईव्ह करण्यात लॉफ्टेड ड्राईव्ह केले असतं तर कदाचित ते फटके येऊ शकले असते. आणि आता बघा थोडं स्लिप आउट केलं, पुढे आला तो टर्न कमी करण्याकरिता आणि त्यानंतर बरोबर बॉलला ड्राईव्ह करण्यात आलाय. निघून गेला बॉल आणि प्रथमेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून कैवल्याला देखील आता 1000 रुपये आलेत. रिवर्स हे देखील कैवल्याकडे आहेत. याच्या पिटाऱ्यामध्ये सगळे फटके भरलेत. याआधी ड्राईव्ह, आता रिवर्स आणि त्यानंतर जोडला 4. मागील 2 चेंडूमध्ये कैवल्याच्या बॅटमधनं 10 आल्या. आणि कैवल्याला देखील 1000 रुपये पोहोचलेत ऑनलाईनच्या माध्यमातून. 41. मॅच आता क्लोज. विजयाकरिता 6ची गरज आहे. फिनिशिंग टच देईल का? बॅटची कडा लागली आहे. त्यानंतर एक सिंगल बनेल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती धावा पुढे सरसावतात. 42-42 आकड्यावरती. 7 बॉलमध्ये 20 धावेंवरती कैवल्य खेळतोय. 9 मध्ये 21 वरती रवी वाघमारे खेळतोय. आणि आज कैवल्य सोबत एक चर्चा झाली होती. ज्यावेळेस पहिली मॅच साठी टॉसला आलेले त्यावेळेस चर्चा केलेली की कुठेतरी कैवल्य आउट ऑफ फॉर्म चाललाय की काय. कैवल्यासोबत ती चर्चा केली आणि आज तो बोलला होता की पुन्हा तुम्हाला तो फॉर्म दिसेल आणि खरं तर त्याने करून दाखवलाय. पाठीमागे बॉल झाला, एक बनली, दुसरीचा प्रयत्न आणि बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉप रिजन मध्ये. चौकाराकरिता धावा मिळती 4 आणि या चौकाराच्या मदतीने 46 विजयाकरिता आता एका धावेची गरज आहे. भरपूर काळ कैवल्य पाटील आपण क्रिकेट खेळत असताना पाहिलंय. भरपूर वर्ष ते सिनियरिटी, तो अनुभव कैवल्याकडनं ऑलवेज पाहिला आणि यंगस्टर्स देखील त्या टीममध्ये. आणि म्हणतो ना की एखाद्या सिनियर खेळाडूचं काम का असतं की तुम्ही यंगस्टर किती बनवता, तुम्ही युवा खेळाडूंना किती या पटलावरती आणता, ते महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते केलंय. पथू पॅकर्स या संघाने देखील ड्राईव्ह करण्यात आलाय बॉलला. परफेक्ट मिडल केलं बॅटचा आणि त्यानंतर लॉंग ऑफला चौकार मिळतोय आणि या चौकाराने फिनिशिंग टच रवी वाघमारेने दिलं आणि मॅचला जिंकली. 3 षटकांमध्ये मॅच समाप्त केली आहे. क्या बात आहे. पथू पॅकर्स जताई हा तिसरा संघ टॉप 8 मध्ये जाणार आपल्याला दिसलाय. कॉंग्रॅच्युलेशन अँड NCC नारंगी, हार्ड लक, टफ लक. चला आजच्या दिवसातील अंतिम मॅच आहे तिच्याकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी आपण प्लेअर ऑफ द मॅच आणि या मॅचचा हिरो बघा दोघांनी यायचं आहे. कैवल्य पाटील आणि रवी वाघमारे दोघांनी यायचं आहे. तुमच्यासाठी ऑनलाईन पारितोषिक पथू पॅकर्स जत्ताळी संघाचे ओनर प्रथमेशजी भोईर साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आले आणि ते देखील आपण देणार आहोत. 1000 रुपयाचं कॅश प्राईज आले आणि त्याचबरोबर या मॅचचा सामनावीरचा किताब जातोय रवी वाघमारेला, ज्याने 11 बॉलमध्ये 29 धावांची एक ग्रेट पारी दाखवली आणि त्याला आपण देऊयात प्लेअर ऑफ द मॅच या आमच्या VIP डाईस वरती, जिथे आपण हे पारितोषिक कॅश प्राईज ऑनलाईन माध्यमातून आले ते देखील आपण सुपूर्त करूयात आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील देऊयात.